सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करावं. सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद. दादांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सेवेला प्रारंभ करावा. हॅलो हॅलो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. मंगल स्वरूप तो आप हो हम तो तुम्हारे दास है. तुम्हारी कृपा मंगल करे ऐसा रहे अभ्यास है. यही चाहते मंगल करन नित ख्याल हमको दीजिए. ए सतगुरु हम बालकों पर नयन बरखा कीजिए. परम पूजनीय श्री गुरुदेव, या आजच्या पावन दिवशी या पावन मंगल स्थळी उपस्थित सर्व गुरुदेव प्रेमी उपासकांच्या आपल्या सगळ्या मान्यवरांच्या चरणावर नतमस्तक होतो. वेळेला प्रारंभ करतो. वेळ आहे या दोन्हीशी सुसंगत घालण्याचा मी प्रयत्न करणार आहेत. या ठिकाणी मला गुरु महात्म्य हा विषय दिलेला आहे आणि याला माझ्या ठरलेल्या वेळेत मला न्याय देणं अगत्य आहे. आणि म्हणून माझा स्वभाव आहे, मी एकही मिनिट वेळच्या बाहेर कधी जात नसतो. आणि जेवढी वेळ दिलेली आहे तेवढ्या वेळेत आपला विषय पूर्ण करणे ही माझी आता जबाबदारी आहे. आणि म्हणून अधिक वेळ न घेता, शब्दाचा प्रपंच न मांडता मी माझ्या सेवेला प्रारंभ करतो आहे. महाराज ग्रामगीतेमध्ये असं म्हणतात, गुरुची साक्षात ब्रह्म कथिला सर्वात व्यापुनी गुरुची उरला. ही सामुदायिक प्रार्थना या अध्यायातली ओवी मी अर्धीच वापरलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि गुरु महात्म्य मांडण्याकरता माझ्या अल्पशा मताप्रमाणे ही ओवी पुरेशी आहे. आणि म्हणून गुरुचं महात्म्य काय आहे, गुरु काय करतो, गुरु कुणाला म्हणतात, गुरुच्या सानिध्यात गेल्यानंतर काय होतं, आणि हे सगळं मांडत असताना खरोखर गुरुचं भाग्य म्हणजे काय आहे, किंवा गुरु म्हणाला म्हणतात गुरुचं महात्म्य काय आहे. तर आज मला या ठिकाणी बसल्यानंतर मला प्रत्यय होतो आहे की माझ्यासारखा सामान्य माणूस जेव्हा महाराजांच्या समाधी पुढे बसतो आहे आणि त्यांनी सांगितलेलं ध्येय हे डोळ्यासमोर आहे, याच्यापेक्षा गुरु महात्म्य काही असू शकत नाही. तरी सुद्धा माझा विषय पूर्ण करताना मी 3 मुद्द्यांचा आधार घेईल. गुरु कोणाला म्हणतात, म्हणजेच गुरुची व्याख्या काय आहे,
गुरु करणे किती महत्वाचं आहे किंवा गुरुचं स्थान आपल्या जीवनात किती महत्वाचं आहे, हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा आहे की हे दोन्ही मुद्दे पारंगत केल्यानंतर मग नेमकं माणसाच्या जीवनात काय होतं, हा तिसरा मुद्दा. म्हणजेच गुरुच्या सानिध्यात आल्यानंतर माणसाचं काय कायापालट होतं, हा तिसरा मुद्दा. आणि ह्या तिसऱ्या 3 मुद्द्यांच्या आधारानं मी माझं हे गुरु महात्म्य रूपी प्रवचन या ठिकाणी सादर करणार आहे. मंडळी, जेव्हा हा विषय माझ्याकडे आला किंवा पत्रिकेत मी पाहिलं, गुरु महात्म्यावर बोलायचं आहे, गुरु विषयी बोलायचं आहे, त्यात गुरुविषयी तर बोलायचं आहे ना. गुरु म्हणजे काय, 2 शब्दच आहे ना, गुरु. पण नाही, हे 2 शब्द जरी दिसत असले तरी हे शब्द सामान्य नाही, तर अखंड विश्व या 2 शब्दात सामावलेला आहे. एवढे साधे हे शब्द नाही, दिसते 2 शब्द पण मात्र हे साधे नाहीत. आणि मग जेव्हा लक्षात आलं की गुरु कोणाला म्हणतात किंवा गुरु हे शब्द जर साधे नाहीत तर ते कसं मांडायचं. गुरु म्हणजे अमर्याद ज्ञान, गुरु म्हणजे अमर्याद ज्ञान, गुरु म्हणजे संस्काराचं बीजारोपण, गुरु म्हणजे आत्मशक्तीचं एक काय म्हणू आपण त्याला प्रगटीकरण, गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म आणि गुरु म्हणजे साक्षात देव. गुरु म्हणजे प्रेम, गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे प्रकाश. आणि हे सगळं असताना गुरुविषयी बोलणं हे काही साधी गोष्ट आहे का? नाही ना. गुरु जरी शब्द 2 परी त्याचा, गुरु म्हणजे अक्षरे 2 परी तो अमृताचा समर्थ जाण, तया माझी बुडताची क्षण कभी होय परी ऐसा. हे 2 शब्द दिसतात पण तो काय आहे, तो अमृताचा समुद्र आहे. ज्या समुद्राच्या पर्यटक स्थळी आम्ही जातो आहे, फिरतो आहे, त्याचा आस्वाद घेतो आहे, तो समुद्र विशाल आहे. परंतु विशाल असून सुद्धा जर एखादा सामान्य माणूस त्या समुद्राच्या मधोमध जरी गेला तरी सुद्धा त्याला जर तहान लागली तरी एक बिस्लरीची बॉटल त्याला सोबत न्यावी लागते. म्हणजेच एवढा मोठा समुद्र आहे, भोवताल पाणी आहे, तरी सुद्धा तो सामान्य माणसाची तहान भागू शकत नाही. मग गुरु म्हणजे सुद्धा समुद्रच आहे, पण तो कशाचा आहे. गुरु म्हणजे अक्षरे 2 परी अमृताचा समुद्र जाणं, तो अमृताचा समुद्र आहे. एक समुद्र असा आहे की जो सामान्य माणसाची तहान भागू शकत नाही. आणि गुरु नावाच्या समुद्राकडे जेव्हा आम्ही येतो तेव्हा तहान नावाचा शब्द शिल्लक राहत नाही. हे खऱ्या अर्थानं गुरुचं महात्म्य आहे. आणि म्हणून खरोखर गुरु किती अगाध आहे हे जेव्हा मी स्वतःला विचारलं, आणि मग स्वतःला विचारत असताना मी ज्ञानेश्वर महाराजांचा थोडासा आढावा घेतला की माऊलीला विचारून बघू गुरु म्हणजे नेमकं काय आहे. तर माझ्या असं लक्षात आलं की माऊलीने भरभरून गुरुची स्तुती केलेली आहे, भरभरून केलेली आहे. पण माऊली असं म्हणते की मी जेव्हा प्रत्येक वेळी माझ्या गुरुकडे बघतो तेव्हा त्याचं रूप हे मला नूतन दिसतं, नवीन दिसतं. मी माझ्या गुरुकडे बघतो तेव्हा मला असं जाणवतं की अरे, आपण जी स्तुती केलेली आहे, आपण जे लिहिलेलं आहे त्याच्याही पेक्षा अगाध माझा गुरु आहे. म्हणजे कुठेतरी आपण गुरुविषयी बोलताना कमी पडतो की काय. आणि मग गुरु 10व्या अध्यायात माऊली असं म्हणतात की तैसे श्री गुरुचे महिमान अनेक के असे साधन, हे जाणूनही मी अनमन निवांत केले. मी माझी पात्रता ओळखली की मी माझ्या गुरुचं वर्णन नाही करू शकत, नाही माझा गुरु मांडू शकत. मग काय केलं, मी अनन्य भावे त्याला शरण गेलो आणि त्याच्या नतमस्तक झालो. एवढा गुरु महान आहे. आणि काय बोलू आता न पुरे वाणी, मस्तक चरणावरी ठेवी तसे तुकोबार आहे म्हणतात. त्याचं वर्णन करताना, त्याचं चिंतन करताना, त्याचं महात्म्य गाताना ती वाणी नाही पुरत. मग गुरु म्हणजे काय, गुरुची व्याख्या काय आहे, गुरु कोणाला म्हणतात, तर गुरुची व्याख्या गुरु गीतेमध्ये अशी केलेली आहे. गु म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, गु म्हणजे गु शब्दस्तु अंधकारा, रू शब्दस्तम निरोधका.
याचा अर्थच असा आहे की अंधकार नाहीसा करणारा गुरु, जो अंधकाराचं निवारण करतो, अंधकार नाहीसा करतो, नवे नवे प्रकाशाची ज्योत प्रज्वलित करतो, त्याला गुरु असं म्हणतात. गुरुदेव रानडे असं म्हणतात की जो जाणीव करून देतो, जो साक्षात्कार करून देतो, तो म्हणजे गुरु. आणि खरोखर गुरु आमच्या जीवनात किती महत्वाचा आहे, किंवा गुरु काय करतो. तो लघु नाही, तो गुरु. काय शब्द वापरले मी? जो लघु नाही तो गुरु. लघु गुरु असूच शकत नाही. त्या गुरुच्या समोर चंद्र सूर्य सुद्धा फिके पडतात. तो गुरु, तो लघु कसा असू शकतो? भूमंडळ ज्याचे क्षेत्र पूर्ण, पृथ्वी जयाचे आसन, चंद्र सूर्य नंदादीप जाण गुरुदेवाचे, मग एवढं सगळं असून तो लघु असूच शकत नाही. तर एक वाक्य सुद्धा अशी करता येतात, जो लघुला सुद्धा गुरु करतो तो गुरु. जो लघुला सुद्धा गुरु करतो त्याचं नाव गुरु. आणि मग महाराज काहीतरी पटवून द्या, लघु म्हणजे काय आणि गुरु म्हणजे काय. मी शब्द प्रयोग केला आहे की जो लघुला सुद्धा गुरु करतो तो गुरु. मी एक छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगतो आणि हा विषय माझा पक्का करून देतो. एक वनस्पती शास्त्रज्ञ, ज्याला आपण म्हणू की ज्याचा अभ्यास वनस्पती विषयी फार चांगला आहे, ज्याला प्रत्येक वनस्पतीचं गुण माहिती आहे, हे कशावर काम करते, काय करते आहे, तो सगळं जाणतो आहे. आणि हे जाणून असून सुद्धा त्याच्याकडे काहीतरी शिष्य आहेत. तो आपल्या शिष्यांना सुद्धा सांगतो आहे, त्याचा परिपाठ करून देतो आहे, ती कल्पना मांडून देतो आहे. आणि मग असं असताना काही शिष्यांचं ते सगळं शिक्षण पूर्ण झालं आणि एक शिष्य आपल्या गुरुला म्हणाला, गुरुजी अहो तुम्ही मला जे जे शिकवलं ते मी प्रामाणिकपणे आत्मसात केलं. माझी इच्छा आहे की तुम्हाला काहीतरी द्याव, काहीतरी द्याव. गुरुजी म्हणायला लागले, नको, काही नको, काही नाही पाहिजे, नाही नाही, काहीतरी घ्या, काहीतरी मागा. मग जेव्हा शिष्य हट्ट करतो आहे तेव्हा त्या गुरुनी मागितलं, म्हणे अमुक अमुक नावाची वनस्पती आहे, ती मला तू आणून दे. काय म्हणाला? अमुक अमुक नावाची वनस्पती आहे, ती तू मला आणून दे. आता तो जो शिष्य होता ना, जो अट्टहास करून राहिला, तो म्हणायला लागला, आत्ता आलो गुरुजी. काय म्हणाला? आत्ता आलो गुरुजी. आणि जो आत्ता आलो गुरुजी हे म्हणणारा शिष्य होता, तो 1 वर्ष झाला आलाच नाही. 1 वर्ष झाला तरी आलाच नाही. का नाही आला हो? कारण जो म्हणत होता त्याला वाटलं की वनस्पती सहज भेटून जाईल, सहज मिळून जाईल कुठेतरी. पण 1 वर्ष झाला तो ती वनस्पती शोधत होता, तिला ती वनस्पती भेटत नव्हती. त्या गुरुकडे त्याच राज्यातले एक राजा आला आणि म्हणायला लागला, महाराज आपण वनस्पतीचं सगळं शास्त्र जाणतात, माझी अशी इच्छा आहे की आपल्या राज्यातले राजवैद्य म्हणून आपली निवड करावी. ते गुरु म्हणायला लागले, नो, नाही हो, माझ्याही पेक्षा कोणीतरी तरबेज असेल ना, आपण त्याची निवड करा. म्हणायला लागले, नाही, आपल्याशिवाय दुसरा कोण भेटणार आहे या राज्यात एवढा जाणकार, एवढा माहिती देणारा. म्हणे नाही, शोधा, कोणीतरी सापडेल आपल्याला, सापडेल कोणीतरी आपल्याला. आणि मग असं म्हणत असताना तो जो शिष्य होता ना, आत्ता आलो गुरुजी म्हणणारा, तो लगेच धावपळ करत आला. आणि धावपळ करत आलता येता येता तो एवढा आनंदित होता की त्याने पटकन गुरुजीला नमस्कार केला. आणि मागं कोण आहे, समोर कोण आहे, हे काही न बघता तो आपलं सांगू लागला, गुरुजी गुरुजी मी तुम्हाला म्हणालो होतो की नाही, आत्ता आलो, पण मला अहो ती वनस्पती भेटलीच नाही, 1 वर्ष लागला ती शोधायला. आणि हे बघा गुरुजी, तुम्ही सांगितलेली वनस्पती मी घेऊन आलो. ही बघा गुरुजी, तुम्ही सांगितलेली वनस्पती मी घेऊन आलो. आणि हे सांगत असताना त्यांना आपल्या पाठचा डाटा सांगितला की वर्षभरात ज्या ज्या वनस्पती मला मिळाल्या त्याचं नाव, ती कोण्या वेळेस कशी असते, ती उघडल्यावर काय होते, कोण्या वेळेस त्याचा
प्रभाव होतो. हा सगळ्याचा सगळा डाटा त्यानं एका वर्षात कलेक्ट केलेला होता. जवळपास सगळ्या वनस्पत्या त्यानं पालथ्या घालून चुकलेला होता तो. ही उघडल्यावर काय करते, याचा असर किती, काय किती, याचा गंध कसा, याचा रंग कसा, याचा स्वाद कसा, ह्या सगळ्याचा सगळा डाटा त्याच्यापाशी होता. आणि तो म्हणायला लागला, गुरुजी अहो कदाचित जर तुम्ही ही वनस्पती मागितली नसती ना तर एवढा मोठा डाटा मी तयार केलेला नसता. आणि मग गुरुजी लगेच बोलले त्या राजाला, पहा मी म्हणालो होतो ना की कोणीतरी माझ्याही पेक्षा तरवेज बोले, हा अपडेट आहे, हा अपडेट आहे, आपण याला राज्यवैद्य करा. कोण? आणि राजा ऐकतो, त्याला राजवैद्य करून घेतो. माझा मुद्दा काय आहे, जो लघुला सुद्धा गुरु करतो तो गुरु. आणि मग गुरुच महत्वाचे असते, ते निरर्थक नसतेच. त्याला जरी वाटते की हे सहज आहे पण ते सहज नसते. त्याचा शब्द न शब्द महत्वाचा असतो, त्याचं वाक्य न वाक्य महत्वाचं असते. गुरु एवढा भविष्य काळात, भूतकाळाचा दुवा आणि भविष्य काळाचा दिवा म्हणजे गुरु. आणि मग गुरुची व्याख्या समजून घेताना गुरु हा अगाध आहे. पण आता माझा दुसरा मुद्दा आहे, वेळे अभावी मी तो विषय लांबवत नाही, पटपट मला माझ्या मुद्द्याकडे यायचं आहे. दुसरा मुद्दा, ज्ञानेश्वरी लिहिली. ज्या ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे बघितल्यानंतर खरोखर ज्ञान म्हणजे काय, नवे माझ्या अल्पशा मताप्रमाणे जर ज्ञानानं मनुष्याचं रूप धारण, लोकांना असं वाटतंय की हे शब्द माझे आहेत, ह्या ओव्या माझ्या आहेत, ही मी बोलतोय, पण नाही ना, हे मी बोलतच नाही. मग कोण बोलताय, तो जो खांबाला टिकून बसलेला आहे ना. असं म्हणतात की साई खेडियाचे बाहुले, चालविते या सूत्राचे नि चाले, तैसा मजदावी तो बोले स्वामी माझा. आणि उदाहरण देतात की एखादी बाहुली, तो बाहुलीचा खेळ दाखवणारा मनुष्य आपल्या हातांनी चालवत असतो. आणि त्या बाहुलीचं नाचणं, तिचं पाऊल टाकणं, तिचं मुरडणं, तिचं पाहणं, हे सगळं बघून श्रोते मात्र टाळी वाजवत असतात. पण मात्र ते चालणं त्या बाहुलीचं असतं का हो? नाही ना. वाटतं आपल्याला की ती बाहुली चालते, पण तिला चालवणारा कोण असतो? ज्याच्या हातात दोऱ्या असतात तो तिला चालवत असतो. आणि ज्ञानेश्वर माऊली तेच मांडते की अहो हे माझं आहेच नाही, मला जे बोलायला स्फूर्ती देते आहे किंवा माझ्या मुखातून जो शब्द न शब्द निघते आहे तो माझ्या गुरुचा आहे. आणि ते म्हणतात इदम न मम, ते माझं नाहीच. आणि हेही मनाला सौभाग्य लागते हो, धाडस लागते. कारण साधं बोलता जरी आलं तरी बरेचसे माणसं हे माझं 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 म्हणतात, पण गुरुचं नाव समोर घेत नाही. नवे मला तर असे काही प्रत्यय आले, जे माणसं बंदिस्त खोलीत आपल्या गुरुचे चरण स्पर्श करतात. चार चौघात जर गुरु दिसला ना, त्याचे चरण वंदनही करायला ते मागं पुढं पाहतात. कारण त्यांना असं वाटते मी तर मोठा झालो ना, आता मी जर कोणाच्या चरणापाशी गेलो तर लोक काय म्हणेल. पण माझी माऊली अशी म्हणतात की इदम न मम, ते माझं नाहीच. आणि मग हे म्हणत असताना पुन्हा अमृतानुभवात ते म्हणतात उपायन वसंतू. त्याचा अर्थ असा आहे की काही झाडं आपण आपल्या बागेत लावत असतो, आपल्या घरात काहीतरी अलौकिक असतं, त्याचं सामर्थ्य हे पाहण्याजोगं असतं, त्याचा सुगंध, त्याचं ते बहरणं वसंत ऋतूतलं फार वेगळं असतं. त्याच वंदनीय ब्रह्मलीन, वंदनीय राष्ट्रसंतांच्या गाभाऱ्यात आपण बसलेलो आहोत. माग माऊली आहेत. त्यांच्याही जीवनाकडे जर आम्ही थोडक्यात, मला माझ्या अल्पशा मतीप्रमाणे असं वाटते कि ते समर्थ आहेच. है लाख सालों की उम्र मेरी जब इस दिशा में मैं चला, चाहे कितने तन बोलू. मला असं वाटते की जेव्हा समर्थ आळकोजी महाराज त्यांच्या जीवनात येतात ना, तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांचं बहरणं होतं. आणि तो शेवटचा क्षण फार महत्वाचा आहे. माझ्या शब्दाकडे आता एका सेकंदासाठी तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. कारण काय आहे, तो जो शेवटचा क्षण आहे ना, तो म्हणजे नेमका कोणता, जेव्हा
या जगाचा निरोप घेते आहे, तेव्हा वंदनीय तुकडोजी महाराजांवर त्यांचा जो दृष्टिक्षेप झाला, जणू अध्यायाच्या पहिल्याच ओळीत लिहितात की गुरु शिष्य एकाच स्थळीचे, भिन्न नाहीत पाहता मुडीचे. याचाच तो साक्षात्कार होता. आणि म्हणून गुरु फार महत्वाचा आहे. माझा दुसरा मुद्दा संपला. आता तिसरा मुद्दा आहे, गुरु काय देतो. गुरु काय देतो असं आहे. ज्ञान देतो म्हणजे नेमकं काय देतो सांगा ना. ज्ञान दाखवता येतं. माझ्या गुरुनी हे एवढं एवढं दिलं मला. ज्ञान काही एखादी वस्तू आहे की माझ्या गुरुनी हे. संगीत क्षेत्रात एखादा विद्यार्थी जेव्हा नवीन असतो तेव्हा सातही स्वर ईश्वरानं आपल्या शरीरात उत्पन्न केलेले आहे. ते कुणी काही आणून देतो काय. आणून मानव तुझे नाही याद क्या तू ब्रह्म ही का अंश है. कुलगोत्र तेरा ब्रह्म है, सदब्रह्म तेरा वंश है. अगदी सोपं सोपं करून सांगायचं झालं तर जीव हा ईश्वराचा अंश. तो जितका करील आपला विकास तितवा अधिक उच्च पदास याच लोकी जात असते. ही जाणीव तो गुरु करून देत असतो. याच्याही पेक्षा तुकोबा रायांच्या शब्दात सांगायचं झालं तर तुकोबा राय असं म्हणतात, तुका म्हणे तू मूर्ख नेने वर्म संत चरणाचे. तू स्वतःच परिब्रह्म आहे. तू स्वतःच ब्रह्म आहे. बाबा तू समर्थाचे लेकरू, अभिमाने घेतलासे संसारू, अभिमान सोडतासी पैल पाडू पाऊशी बापा. ज्ञानेश जाणीव झाल्यानंतर मग नेमका प्रकार काय आहे. आम्ही काय प्रतीची झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मुकुंदराज स्वामीची एक ओवी मी काढलेली आहे. ते असं म्हणतात, आणि ग्रामगीतेची याला सुसंगत अशी ओवी मी निवडलेली आहे. महाराज असं म्हणतात की त्याचे शरण जावे लागे, बोलता वचन श्रवणी भरावे, भरले तैसेचे करावे निश्चयाने जीवनात. या दोन्ही ओव्यांचा अर्थ सार काय आहे आणि मग नेमकं हे काय आहे, प्रकार काय आहे, प्रकरण काय आहे, याचा साधा सोपा अर्थ काय आहे. तर याचा अर्थ असा आहे की जसा गुरु सांगतोय ना आम्हाला तसाच जा. एकाही शब्दाचा अविश्वास न करता, एकाही शब्दावर किंतु परंतु न करता तसाच. म्हणजे काय होशील, अनायासे तसे स्वरूप पावशी तू. तसं स्वरूप जसं गुरुचं आहे तसंच काय होईल, तुझंही होईल. फक्त मी 2 दाखले तुम्हाला देणार आहे. पहिला दाखला अत्यंत माझ्या आवडीचा, मी नेहमी मांडत असतो. मला तो वाचायला मांडायला फार आवडतं. परंतु जो माझा विषय आहे, माझा मुद्दा आहे, तो फार महत्वाचा आहे. आपण सगळी ही पार्श्वभूमी जाणता आहेत की त्या नरेंद्राला, त्या विवेकानंदाला प्रश्न पडला आहे, मला देव दाखवाल का. त्याच्यावरही उत्तर आलं, हो दाखवेल ना. उत्तर देणारे कोण होते हो, रामकृष्ण परमहंस. आणि प्रश्न विचारणारा कोण होता, विवेकानंद. नरेंद्र या अवस्थेत असणारा तो पोरगा. पण आता या ठिकाणी मला जे कामाचं आहे तेवढंच मी या ठिकाणी मांडणार आहे. तुम्ही देव दाखवाल का, मला दाखवाल का, तुम्ही बघितला आहे का, या प्रश्नांची सगळीची सगळी उत्तरे भेटलेली आहे. पण 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले तरी दाखवाल का, या प्रश्नाचं उत्तर किंवा देव अद्याप दिसलेला नाही आहे. आता त्या नरेंद्राच्या मनात एक खंत आहे, अरे आतापर्यंत जेवढे काही लोक होते आपल्याला शब्दात रंगवत होते, कदाचित रामकृष्ण परमहंस सुद्धा आपल्याला शब्दात तर, यांनी सुद्धा आपल्याला थाप तर मारली नसेल ना की मी तुला देव दाखवतो. पण देव तो अद्याप 2 महिने झाले पण दाखवलाच नाही. आणि म्हणून घरूनच विचार केला की आज
रामकृष्णाला विचारायचं, दाखवा आज देव दाखवा, कुठे दाखवणार आहात तुम्ही? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि मनात ते प्रश्न घेऊन, तो आक्रोश घेऊन, तो क्रोध घेऊन तो नरेंद्र रामकृष्णांकडे आता पाऊलं टाकत चाललेला होता. आणि चालत 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 असताना त्या देवीच्या गाभाऱ्यात पोचला. त्या देवीच्या गाभाऱ्याच्या बाहेर त्यांची एक खोली होती. त्या ठिकाणी रामकृष्ण परमहंस बसलेले होते आणि खोलीच्या दिशेकडे वळला. खोलीच्या दिशेकडे वळत असताना चालत राहिला. अचानक काहीतरी खाली पडलेलं दिसलं. अचानक ते डोळ्यात दिसलं, चमकलं, नजरेत चमकलं. काय आहे, काय आहे, काय आहे म्हणून खाली बघितलं. खाली वाकले, उचललं तर ती एक हार वहिन्याची सुई होती. काय होती? हार वहिन्याची सुई होती. उचलली. अरे कोणाच्या पायाला रुतून जाईल, कोणाच्या पायाला रुतून जाईल म्हणून ती उचलली आणि मग इतरत्र फेकण्यापेक्षा अरे कामात येईल म्हणून समर्थांकडे दिले पाहिजे म्हणून गेले. खोलीत गेले, नमस्कार केला आणि गुरुजी ही सुई मार्गावर पडलेली होती. रामकृष्ण परमहंसाचं एक वाक्य घेऊन जा, ते फार महत्वाचं आहे. ती सुई त्या नरेंद्रानं रामकृष्णाच्या हातात दिली आणि रामकृष्ण काय बोलले ते म्हणाले, अरे नरेंद्रा, गंजलेली सुई लोहचुंबकाकडे आकर्षित होत नसते रे. आणि चुप राहिले. की अरे आपलं जे शरीर आहे, आपण म्हणतो आहे ना की देवाचं दर्शन झालं पाहिजे, पण रामकृष्ण परमहंसांनी एका वाक्यात सांगितलं की गंजलेली सुई लोहचुंबकाकडे आकर्षित होत नाही. आधी आपल्यात सुधारणा करणे फार महत्वाचं, कारण आपली सुई अद्याप गंजलेली आहे. आणि मग स्वतःवर काम केलं आणि स्वतःवर काम केल्यानंतर जो नरेंद्र होता तो आज विवेकानंद झाला. बरोबर आहे ना? का झाला? का झाला? गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवला म्हणून. शंका व्यक्त केली काय? नाही, अजिबात शंका व्यक्त केली नाही. आणि म्हणून जर शंका व्यक्त केली नाही, गुरुच्या शब्दाकडे लक्ष दिलं, तयाच्या वचनी राहे करू नये येर काही, तरी अनायासे स्वरूप पायी पावशी तू. काहीच करायची गरज नाही. तयाच्या त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे, आमच्या गुरुमाऊलींनी जो आम्हाला मार्ग सांगितलेला आहे की गड्यांनो ध्यान प्रार्थना करा. तुम्ही म्हणाल कोणाकोणाचं भलं झालं, काय झालं, काय होते ध्यान प्रार्थना? माझा तो अभ्यास नाही, काही नाही, पण मला एक विश्वास मात्र या ठिकाणी बोलता बोलता सांगतो आहे की अरे हा गुरुमंत्र जर आपण घेतला ना, आमच्या गुरुनी जे सांगितलेलं ते जर आम्ही नित्यनेमाने पाळणार आहे ना, खरोखर एक दिवस आमची नैया पार झाल्याशिवाय राहणार नाही. हे गुरु महात्म्य आहे, हे गुरु महात्म्य आहे. आणि दुसरा दाखला देऊन मी माझं या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा संपवणार आहे. काळाचं वेळेचं बंधन आहे. दाखला पुराणातला आहे. गोदावरीच्या तीरावर त्या ऋषी राहत होते आणि त्यांचा शिष्य संदीपक. ते वेद धर्म नावाचे ऋषी एक दिवस आपल्या सगळ्या शिष्यांना गोळा करतात आणि म्हणतात, गडे हो, मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे, तुमच्याशी काहीतरी बोलणार आहे. सगळे शिष्य समोर आहेत. सगळे शिष्य म्हणतात, बोला ना गुरुजी, काय बोलणार आहेत, काय सांगणार आहात? आणि मग ते वेद धर्म नावाचे ऋषी म्हणतायत, गडे हो, या शरीराकडून माझ्याकडून अनेक पाप दुष्कर्म झालेली आहेत. मी जे तप केलेलं आहे, मी जी साधना केलेली आहे, या साधनेमुळे माझं पापाची तीव्रता तर कमी झालेली आहे, पण या देहाकडून जे काही चुकीचं घडलेलं आहे त्याचं मात्र मला भोगावं लागणार आहे. त्याचं मात्र मला भोगावं लागणार आहे. आणि मी ठरवलेलं आहे की काशी क्षेत्री जायचं आणि आपल्या या देहाकडून झालेल्या चुका, झालेलं पाप हे त्या ठिकाणी भोगायचं. आणि मग माझा प्रश्न असा आहे की मला मदत करायला, माझी सेवा करायला माझ्यासोबत कोण कोण येणार आहे? सगळे शिष्य म्हणाले, आम्ही येतो गुरुजी, आम्ही येतो. आणि मग त्याच्यानंतर लगेच वेद धर्म नावाचे ऋषी बोलायला लागले. ते म्हणायला लागले, गडेहो तुम्ही येतो म्हणतायत,
पण तुम्हाला माहिती आहे काय की सेवा म्हणजे नेमकी काय करायची आहे? म्हणे नाही गुरुजी, अहो माझ्या देहातून अनेक वेदना होतील, दुर्गंधी कोण येणार आहे? बरं, हे या वेदना केव्हा संपणार हे सुद्धा निश्चित नाही. 8 दिवसात संपेल, 8 वर्षात संपेल की 10 वर्षात संपेल, काही निश्चित नाही. तरी सुद्धा तुमच्या काही विद्यार्थी म्हणायला लागले, हो गुरुजी, पण बरेचसे विद्यार्थी मागं सरले. आता एक विद्यार्थी असा होता की तो निश्चितपणे ज्या जागेवर सेवा, गुरुच्या शरीराच्या अनेक अवस्था झाल्या, त्याच्यातून पू वाहू लागला, दुर्गंध शिवाई घालू लागला, तरी सुद्धा सांदीपक डगमगला नाही. आणि ही सगळी आपल्या गुरुची सेवा करत असताना म्हणे जा ना विचारून ये. आणि संदीपक आपल्या गुरुकडे गेला आणि म्हणायला लागला, गुरुजी, साक्षात शिव यांनी मला दर्शन त्रासलास म्हणून तू असं मागतो आहेस. त्याला शिव्या घालायला लागले. शेवटी संदीपक हात जोडून शिवायला म्हणायला लागला की माफ करा, मी तुम्हाला काही मागू शकत नाही. शिव आल्या पावली परत गेले. काही दिवस गेले आणि वैकुंठात ही कीर्ती पोचली. वैकुंठातले भगवान विष्णू आता स्वतः संदीपकाला दर्शन देऊन उभे आहेत आणि म्हणते आहेत की मागा, काय मागते आहेत. आता गुरुचं महात्म्य हा आपला विषय आहे आणि ह्या 2-4 वाक्य बोलून मी माझा विषय थांबवणार आहे, कारण मला माहिती आहे की माझी वेळ संपत आलेली आहे. आणि तो जे बोलला ते फार महत्वाचं आहे आणि तेच आपल्या या पूर्ण प्रवचनाचं सार आहे. तो काय बोलला? जेव्हा विष्णू भगवान म्हणते आहे की अहो सांदीपक्का मागा, तुम्हाला काय पाहिजे, तेव्हा सांदीपक म्हणते आहे मला काहीच गरज नाही काही मागायची, कारण मला माझ्या गुरुनी भरभरून दिलेला आहे. अरे जगाचा पोशिंदा, जगाचा बाप तो भगवान विष्णू, तो भगवान शिव, जे देव अखंड तपश्चर्या करून हजारो वर्ष साधना करून सुद्धा भेटत नाही, ते आज मला दर्शन देण्यासाठी माझ्या दारात उभे आहे. यापेक्षा गुरुचं महात्म्य तरी काय आहे आणि यापेक्षा गुरुची देणगी तरी काय आहे. आणि म्हणून तो सांदीपक म्हणते आहे माझ्या गुरुनी मला भरपूरून दिलं. अरे जगाचा बाप माझ्या समोर उभा केला, हेच गुरुचं खऱ्या अर्थात महत्व आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गुरु काय करतो, हो तर गुरु त्याच्यावर जर श्रद्धा राहिली तर गुरु माझ्यासारख्या मूर्ख माणसाला सुद्धा या ठिकाणी बसवून प्रवचन करण्याकरता उभा करतो. ही गुरुचीच कृपा आहे आणि खरोखर हे गुरुचं महात्म्य आहे. आणि म्हणून त्याला आम्ही शरण गेलो पाहिजे, त्या गुरु माऊलीला आम्ही शरण गेलो पाहिजे. गुरुची साक्षात ब्रह्मकथीला गुरुची सर्वात व्यापुनी उरला. आणि त्या गुरुमाऊलींनी जी आम्हाला कर्म सांगितले, जी साधना सांगितलेली आहे, ध्यान, प्रार्थना, ग्रामगीता, हे सगळं आम्ही प्रामाणिकपणे चालवणे हीच आजच्या दिवशी गुरुला एक भेट असेल असे तरी मला वाटते. आणि तसा संकल्प आपण सगळ्यांनी केला पाहिजे की हे जे महाराजांचं कार्य आहे, ही जी गुरुभक्ती आहे, ही आम्ही अखंडपणे करत राहू. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी मला जी या संधी मिळालेली आहे, माझ्या अल्पशा मतीप्रमाणे तो विषय मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मला माहिती आहे या विषयाला न्याय देणं काही एवढं साधं नाही आहे, परंतु तरीसुद्धा मी माझ्या अल्पशा मतीप्रमाणे हा विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही चुकलं असेल तर तो माझा दोष आहे आणि जे जे तुम्हाला चांगलं वाटलं असेल ते माझ्या गुरुमाऊलीची कृपा आहे. एवढं बोलतो आणि सगळ्या मंडळीचे आभार मानतो. संयोजक मंडळीचे सगळ्यांचे, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे, या गुरुपौर्णिमा उत्सव समितीचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय गुरु.